चला तर मित्रांनो, नमस्कार. तुम्हाला बोललेलो होतो मी मी तुम्हाला जिथं जिथं जाईन तिथं चांगलं एक एक ब्लॉग टाकत जाईन मी तुमच्यासाठी. आपण आज पेनमध्ये आहोत. पेनमध्ये एक बागेमध्ये आहोत आपण. तर त्या बागेचं मध्ये आपण मी बोललेलो तुम्हाला काय चांगलं असं ब्लॉग मी तुम्हाला सेंड करीन. त्या बागेचं नाव आहे कवडाळ तलाव. तर आता आपण त्या कवडाळ तलावमध्ये आहोत. मस्तपैकी आता एकदम शांत वातावरण आहे इथं. मला जसं मी सांगितलं होतं तसं बघा किती मस्त आहे वातावरण. आणि नमस्कार मित्रांनो, काल आपण आळंदीला होतो त्याच्यामुळे काय मला व्यवस्थित करता नाही आलं काही गोष्टी. पण आज बघा तलाव मस्त दिसते. बघा किती छान तलाव आहे. वातावरण किती मस्त आहे इथं. दिसतंय तुम्हाला? मुलं, कॉलेजची मुलं आहेत इथं बसलीत आपली मस्त की मोबाईलवरती. तिघंजणं आहेत मित्रांनो. हे बघा, हे मला वाटते कॉलेजमधून दांड्या मारून आलेत का काय असं. हां, मग कुठे आहे तुम्ही कामाला? हां मित्रांनो, पोरं लाजत आहेत बघा. वा, तिघंजण अशी बसलेली आहेत मित्रांनो. आणि आपण एका तलावमध्ये अशा प्रभात फेरी मारून तुम्हाला पूर्ण मी दाखवतो आहे. आजूबाजूचा परिसर बघा. कंप्लीट मला वाटते हा तलाव एकदम फेमस तलाव आहे. आणि ह्या तलावामध्ये बहुतेक संध्याकाळच्या वेळामध्ये खूप गर्दी असते. आजूबाजूला एकदम चांगलं रम्य वातावरण असतं. आणि तलाव छान आहे. वातावरण शांत आहे एकदम. तुम्हाला मी बोललेलो त्या हिशोबाने मी तुम्हाला बोललेलो की मी टाकतच जाईन. बघा किती छान दिसते बघा तलाव. सगळीकडं असा शांत वातावरण आहे मित्रांनो. इथं आतमध्ये सिटीमध्ये आहे तलाव. आणि त्याच्या बाजूला शाळा वगैरे आहे. सगळीकडं चांगलं वातावरण आहे. एक इथून आतमध्ये सिटीमध्ये रस्ता जातो आहे पेनमधनं. आणि बघा किती छान दिसतंय. गेट वगैरे प्रॉपर लावलेलं आहे त्यांनी. मित्रांनो, असेच साथ देत राहा, मागं राहा. तुमचा आशीर्वाद माझ्या संगती हमेशा राहून द्या. आणि तुम्हाला मी चांगले असं ब्लॉग टाकत जाईन. चांगलं वाटतं मला तुमच्याशी बोलावं असं वाटतं नेहमी. आणि मित्रांनो, कसं आहे की जिथं जिथं मी जाईन तिथं मी तुम्हाला सांगितलेलं का मी ब्लॉग नक्कीच टाकत जाईन तुमच्यासाठी. आणि आता आपण पेनमध्ये आहोत. पेनमध्ये माझं साहेबांना मी सोडलेलं आहे ऑफिसला. आणि तिथून मग बोललो आता काय करायचं, तर चला एक ब्लॉग टाकूया मित्रांसाठी माझ्या. ब्लॉग छान आहे की नाही हे मला माहिती नाही, पण मी माझा प्रयत्न हमेशा मी करत राहीन तुमच्यासाठी. आणि टाकत राहीन. बघा मित्रांनो, एक त्या तळ्याची एक खासियत आहे की या तळ्यामध्ये मच्छी सोडलेली आहे. मच्छी जे आपण मासे खातो ते मासे या तळ्यामध्ये सोडलेले आहेत मित्रांनो. आणि या तळ्यावर नंतर मग ते मासे विकायला जातात इथंच कोलीवाड्यामध्ये. त्यांनी मासे स्वतःहून आपले विकत आणून इथं तळ्यामध्ये सोडलेले आहेत. आणि तेच विक्री केली जाते इथं. आणि आम्ही लास्ट टाईम जेव्हा आलेलो तेव्हा खूप असे मासे होते. तुम्हाला दाखवतो, जर असतील तिथं मासे तर नक्कीच तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. या असला पाहिजे तिथं मासे. तळ्याच्या आतमध्ये खूप असे मच्छी आहे मित्रांनो. काही गोष्टी असतात त्या आपल्याला माहिती नसतात, पण माझं काम आहे ते तुम्हाला माहिती करून देणं. आणि नक्कीच मी तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या माहिती करून देत जाईल. मित्रांनो, आता समोर एक हे शाळा पण आहे. आणि त्याच्या बाजूलाच तो तलाव आहे. बघा तुम्हाला दाखवतो मी. शाळा आहे, मस्जिद वगैरे सगळं आहे इथं. गोल असा पट्टा आपण फिरून आलेलो आहे मित्रांनो तळ्याचा. आणि तुम्हाला मी दाखवतो इथं मच्छी
एकदम तळ्याच्या एकदम पायरीवरती आलेली असते. ती सुद्धा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो. 1-2 मिनटामध्ये तुम्हाला ते तिथं मी नेतो. बघूया आपण, थांबा. मित्रांनो, हाच तो तळा मी तुम्हाला सांगितलेला. त्या तळ्याच्या पायथ्याशी आहे मी आता. बघा, सगळं दिसतंय तुम्हाला एकदम व्यवस्थित. ह्यात तळ्यामध्ये मच्छी असते आणि मच्छी खूप मोठी आहे. रावस वगैरे सगळं असते या तळ्यामध्ये. खाण्याची मच्छी असते. तर चला मित्रांनो, धन्यवाद तुमचे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या. आणि तुम्हाला सांगायला आता कसं काय सांगू तुम्हाला मी, तुम्हाला सगळं माहिती आहे. लाईक करा, सबस्क्राईबर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.